नमस्कार. घटना कधी घडलेली आहे? मी सकाळी आम्ही जाताना रात्री बांधून गेलता इथे सगळी जनावर. सकाळी दाराला आल्यानंतर बघितलं तरी सगळं फाडलेलं दिसलं आम्हाला. वन अधिकारीला कॉल केलता का तुम्ही फोन किंवा? केला तर त्यांनी काय म्हणले? आलाच म्हणले, अजून काय आलेलं नाही. 2 तास झालं कॉल. 2 तास? तरी टाइम सांगता किती वाजता कॉल केलता त्यांना? 7:30ला कॉल केलाय त्यांना. बरं चालतं. कितीचं नुकसान झालं तुमचं? 30-35 हजाराचं नुकसान झालेलं आहे. 35 ते 40 हजाराचं नुकसान झालेलं आहे. सरकारला किंवा वन अधिकाऱ्यांना काय मागणी असेल तुमची? त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा, वाघाचा काय असेल ते बंदोबस्त करावा त्याचा. ते असं जो लोक दुसऱ्याचं नुकसान करून काय उगाच मला बागून पाय असेल ते नुकसान करून बरोबर भरपाई द्यावी आमची. गेलेला आहे इथंच सगळं इथंच आहे सगळं. ग्रामस्थाची काय मागणी आहे का तुमची? पोलीस पाटील त्याचा बंदोबस्त वन विभागाने करावा चांगला व्यवस्थित धरून न्यावा त्याला असं म्हणून. लाडवे शहरामध्ये आज ही दुसरी घटना घडलेली आहे. काल लाडवे शहरामध्ये विनायक खेंदाड्यांचा बैल तर आज संदीप सावंत यांची गाय वाघाने फाडलेली आहे. तर वन विभागाने यावर ठोस पावले उचलून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. ताबडतोब वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करून वाघाला पकडण्यात यावे ही मागणी आहे. ही आठवडा झाली वाघाची घटना चालू आहे आमच्या पूर्ण भागात. काल एक आज एक वन अधिकाऱ्याला फोन करून 2.5-3 तास झाले तरी इथं कोण येत नाही. याची दखलच कोण घेणार. नुसतंच वाघ दिसतंय, रोज शिकार करते, एवढं चालू आहे. तिथे एक शेतकऱ्याला रानात यायचं म्हणलं की भीतीचं वातावरण झालंय. सगळ्यांच्या रानात गुरं म्हशी सगळ्यांचं काय ना काय एक जण सुद्धा येणार. रात पाहिजे लाईट चालू आहे. आता लाईट सुद्धा दिवस पाहिजे नाही एवढं घटना घडून सुद्धा. वन अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्याच्यावर दखल घेतली पाहिजे. गावातील या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण झालेलं आहे. तरी वन विभागानं त्याच्यावर लवकरात लवकर काय असेल ते कारवाई करावी व वाघाला मध्यस्थ करून नाहीतर रस्ता रोको केला जाईल गावामध्ये किंवा वैराग या ठिकाणी. शेतकऱ्यांमध्ये खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे.